आता एक ब्रेकिंग न्यूज, माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळालेला आहे। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला अखेर स्थगिती मिळालेली आहे। न्यायालयाचा मोठा निर्णय आलेला आहे। माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे। माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली। 2 वर्षाची शिक्षा देण्यात आलेली होती सदनिका घोटाळा प्रकरणी। सत्र न्यायालयाचा हा निकाल जो आहे तो मुंबई हायकोर्टाने पुढे आपण जर पाहिलं तर याबाबत त्यांना जामीन दिला, पण त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नव्हती। पण आता माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याचं कळतंय। यावरनं माणिकराव कोकाटेंची आमदारकी देखील रद्द होणार नाहीये। जर अशी स्थगिती त्यांना मिळाली आहे तर मग त्यांची आमदारकी देखील शाबूत राहील। आणि अर्थात त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली म्हणून त्यांच्याकडनं खातं देखील काढून घेण्यात आलेलं होतं। त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर त्यांना हा एक मोठा दिलासा म्हणता येईल। जेव्हा नाशिक सत्र न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली, 2 वर्षांची शिक्षा सदनिका घोटाळ्यात सुनावण्यात आलेली होती। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, काय माहिती याबद्दल? लक्ष्मण, तुझ्यापर्यंत माझा आवाज येतोय? प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर। प्रशांत, काय माहिती याबद्दल? माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली। आपल्याला माहिती आहे, गेल्या अनेक दिवसापासून हा प्रचंड वाद सुरू आहे। गेल्या 25 वर्षापासून त्यांच्या विरोधामध्ये जमीन घोटाळ्याच्या संदर्भातली एक सुनावणी होती। खास करून सदनिका घोटाळा संदर्भात बेहिशोबी मालमत्ता प्रकरण आणि त्यानंतर त्या सदनिका खरेदी प्रकरण, या दोन्ही प्रकरणाच्या संदर्भात जर बघितलं त्यांचे, त्यामुळे त्यांना आपलं मंत्रिपद देखील गमावं लागलं होतं। त्यांच्या संदर्भात ज्या शिक्षेला त्यांना 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावली होती, त्यावेळी त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला होता। त्यानंतर आता त्यांनी सुप्रीम कोर्टात त्या संदर्भात याचिका दाखल केली होती। सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भात सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे त्यांना एक मोठा दिलासा माणिकराव कोकाटे यांना मिळाला आहे। विशाल, त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली म्हणजे याचाच अर्थ त्यांची आमदारकी शाबूत राहिली असं म्हणायचं का? जर आपण जोपर्यंत याचा संपूर्ण ऑर्डर येत नाही तोपर्यंत या निश्चितपणे वक्तव्य करणं योग्य नाही। कारण की ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने काय स्पष्ट केलंय, कारण की ज्या पद्धतीने सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये काही सेकंदातच या संदर्भात शिक्षेला सुनावणी स्थगिती मिळाली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं हे आहे की या निमित्ताने त्यांची जी शिक्षा होती 2 वर्षापेक्षा जास्त, आणि ज्या नियमानुसार 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर झाली असेल, सक्षम कारावास सुनावणी झाला असेल तर अशावेळी त्यांची आमदारकी आणि हे आमदारकी जाऊ शकतं। अशामुळे त्यांच्यावरती मोठी कारवाई झाली होती। त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर त्यांनी आपल्या मंत्री या संदर्भातल्या शिक्षेच्या संदर्भात हायकोर्टात देखील सुनावणी घेतली होती। त्यांच्या शिक्षेला त्यांनी तिथे ज्या स्पष्ट केलं होतं की आम्ही या शिक्षेला स्थगिती देऊ शकत नाही, पण या संघात आपल्याला मोठ्या सुप्रीम कोर्टात जावं लागेल। त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी आज याचिका दाखल केली होती, तर त्या याचिकेवरती आज सुनावणी झाली आणि त्यानंतर त्यांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळालेली आहे। याचा अर्थ असा होतो की आता त्यांची आमदारकी देखील वाचण्याची शक्यता आहे, म्हणजे वाचेलच असं म्हणावं लागेल आपल्याला। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। मोठी बातमी आपण बघतोय, माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्याचं आपण बघतोय आणि कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे।